चांगलं, श्री मायक्का देवीच्या नावाने चांगलं, श्री मायक्का देवीच्या नावाने चांगलं. मी मायक्का देवीचा सेवक माणिक बुधावले, मुक्काम पोस्ट उंबरगाव, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. भक्तगण हो, माझ्या इथं श्री मायक्का माता मला प्रसन्न झालेली आहे. साक्षात मायक्का माता माझ्या गादीवरती तिचं अस्तित्व असून माता तिच्या कार्यासाठी आलेली आहे. भक्तगण हो, जर का तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील तर तुम्ही एकदा अवश्य या मायक्का देवस्थानाला भेट द्या. इथं तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर भेटणार आहे. मग तुमचा कोणताही प्रश्न असू द्या. काही लोक शिक्षण झालेलं असतं, खूप परीक्षा दिलेल्या असतात, पण नोकरी लागत नाही. त्याच्यावरती तुम्हाला मी उपाय सांगणार आहे. किंवा काही लोकांच्या घरामध्ये खूपच अडचणी आहेत, पैसा राहत नाही, माणसं आजारी पडतात, असे अनेक प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथं माझ्या स्थानावर भेटणार आहे आणि त्या प्रश्नाचं सुद्धा निरसन होणार आहे. आता काय महिलांमध्ये पुत्र प्राप्तीसाठी अडचणी आहेत. त्या महिलांनी जर का मायक्का देवीची ओटी भरली आणि मायक्का मातेची जर सेवा केली काही दिवस, तर त्या महिलेला पुत्र प्राप्ती होऊ शकते. ते सुद्धा कार्य इथं आमच्या स्थानावर आहे. तसेच काही लोकांच्या मनामध्ये विकल्प असतात की आम्ही देवाची सेवा करतो पण आम्हाला फळ काहीच भेटत नाही. तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला या स्थानावरती भेटणार आहे. मग ते फळ का भेटत नाही, देव तुमच्यावर कृपा का करत नाही, तुमच्या काय चुका होतात, तुम्ही कशा पद्धतीनं सेवा केली पाहिजे, देवाला कसं आपलं करून घेतलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या स्थानावरती मार्गदर्शन भेटणार आहे. तसेच काही लोक विचित्र मार्ग करत असतात आणि विचित्र म्हणजे पशुबळी करणं, पशुबळी देणं. या पशुबळीमुळं आपलं कर्म चुकीचं होत असतं आणि या कर्मामुळं आपल्याला नाहक त्रास होत असतो आणि मग योग्य मार्गदर्शन भेटत नाही. आपल्याकडून सतत कुकर्म करवून घेतलं जातं तांत्रिक मांत्रिकाकडून आणि या अशा कर्मामुळं मग आपल्याला त्रास होत असतो आणि मार्ग भेटत नाही. त्यामुळं तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल आणि तुम्हाला जर तुमच्या त्रासातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही या मायक्का देवस्थान उंबरगाव, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला यायला लागेल. हे कार्य शुक्रवारी सकाळी पहाटे 4 पासून कार्य चालू असेल. सकाळी देवीचा अभिषेक असेल. अभिषेक झाल्यानंतर दुपारी 12ची आरती होईल. आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण केला जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडं नामस्मरण करायला सांगतील. नामस्मरण झाल्याच्या नंतर तुमचा प्रश्न घेतला जाईल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीने इथं भेटेल. अगदी तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत
त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% तुम्हाला भेटेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर भेटल्यानंतर त्याच्यावरती उपाय सुद्धा तुम्हाला सांगितला जाईल आणि या देवस्थानला कोणताही खर्च नाही. तुम्ही येताना काहीही घेऊन यायचं नाही. फक्त शुद्ध भावानं तुम्ही देवीला प्रसाद म्हणून काहीही घेऊन येऊ शकता. इतर काही गोष्टी आणण्याची गरज नाही. ज्या कुटुंबांचा प्रश्न आहे त्या कुटुंबातील सर्व सभासदांनी यायचं आहे. येताना कमीत कमी 3 दिवस मांसाहार केलेला नसला पाहिजे. हे कार्य फक्त शुक्रवारीच असेल, इतर दिवशी तुम्हाला भेटता येणार नाही. शुक्रवारी तुम्हाला यायचं आहे. शुक्रवारी तुम्हाला सकाळी पहाटे 4 पासून हे जवळजवळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे कार्य चालू राहील. नंबर प्रमाणे एका कुटुंबाला आतमध्ये घेतलं जाईल. खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही यायचं आहे. इथं फक्त ज्या भक्तांना यायचं आहे अशा भक्तांनी अगोदर 2 दिवस संपर्क करावा. अचानकपणे फोन करू नये. तुम्हाला या स्थानावरती आल्यानंतरच सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. फोनवरती काहीही सांगता येणार नाही. स्थानाला आल्यानंतरच तुमचा प्रश्न बघून त्या प्रश्नाचं निरसन करून त्यावरती तुम्हाला उपाय सांगितला जाईल. त्यामुळं आम्हाला फोनवर सांगा आमचा असा त्रास आहे असं कुणीही जबरदस्ती करू नये. जर तुमचा देवावरती विश्वास असेल तर तुम्ही येऊ शकता. समजा तुम्हाला काही वेगळा त्रास असेल तर त्या त्रासासाठी तुम्हाला उपाय सांगितला जाईल. त्या त्रासासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. लांबून येणाऱ्या लोकांसाठी सुरुवातीला बोलवलं जाईल. जवळच्या भक्तांना थोडं थांबावं लागेल. काही लोकांना देवीचा उपाय सांगितला जाईल. काही लोकांना तुमच्या घरातील त्रास बघून उपाय सांगितला जाईल. जर तुम्ही देवीची उपासना केली, योग्य पद्धतीनं सेवा केली, भक्ती केली तर तुम्हाला श्री मायक्का देवी तुम्हाला आलेल्या दुःखातून ती तुम्हाला आशीर्वाद देऊन तुम्हाला तुमच्या त्रासातून बाहेर काढेल. तिची कृपा करून घेण्यासाठी तुम्हाला थोडी सेवा करावी लागेल. ती सेवा इथं आल्याच्या नंतर तुमचा त्रास बघून तुम्हाला सांगितली जाईल. आता काही सुरुवातीला आलेले भक्त आहेत त्यांचा अनुभव तुम्हाला ते सांगतील. ते तुम्ही पहा किंवा त्यांच्याशी संपर्क करा आणि तुम्ही त्यांचा आलेला अनुभव तुम्ही त्यांना विचारू शकता. असे काही भक्त आहेत ते तुम्हाला त्यांना आलेला अनुभव ते तुम्हाला सांगत आहेत. ते तुम्ही ऐका आणि मग तुम्ही येऊ शकता. इथं तुम्हाला कोणताही खर्च नाही. श्री मायक्का देवीच्या नावानं चांगलं, श्री मायक्का देवीच्या नावानं चांगलं, श्री मायक्का देवीच्या नावानं चांगलं.